थोडा फोन माझा लेटेस्ट. माझ्या वा. मागच्या लेक्चरमध्ये भटक्या विमुक्त्यांची चळवळ बघत होतो आपण. त्यामध्ये त्यांची काही ध्येय. एक मिनिट. या चळवळी मागचा उद्देश म्हणजे काय नेमकं त्यांना चळवळीमध्ये काय हे अभिप्रेत होतं. तर त्यांचा भटक्या विमुक्त्यांच्या साहित्याची पायाभूत तत्वे आपण बघतच. अस्तित्वासाठी संघर्ष, जात पंचायती विरुद्धचा आवाज, भटक्या प्रवृत्ती विरुद्धचा विचार, त्यानंतर गुन्हेगारीच्या शिक्क्यांविरुद्धचा विचार, त्यानंतर जाती जमातींतर्गत उच्च नीच ते विरुद्धचा विचार. तर भारतीय समाज हा सॉरी त्यानंतर प्रस्थापित समाजाच्या पारंपरिक दृष्टीविरुद्धचा विचार. आणि त्याच्यानंतर आपण सुरू होतं हे शहरस्थित भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा विचार. भटक्या विमुक्तांचे साहित्य हे केवळ ग्रामीण भागात गावाजवळ माळावर उतरणाऱ्या भटक्या विमुक्तांचा विचार मांडत नाही, तर काम अथवा भीक न मिळाल्यामुळे, गुन्हेगारी न बसल्यामुळे काही भटके उदरनिर्वाहासाठी शहराकडे धाव घेत आहे. तर त्यात दादासाहेब मोरे म्हणतात, जगण्यासाठी भंगार. आवाज कमी येतोय का? जगण्यासाठी भंगार, प्लास्टिक चिंध्या गोळा करणे, हॉटेलमध्ये दारूच्या दुकानात काम करणे, भिक्षा मागणे यासारखी ही निकृष्ट, अप्रतिष्ठित आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कामे त्यांना करावी लागत आहे. तर हे भटके झोपडपट्टीत राहतात, रेल्वे लाईनच्या आधाराने पुलाखाली राहतात, गरीब धंद्याला लागतात आणि जगण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असलेल्या शहरस्थित भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा विचार भटक्या विमुक्तांचे साहित्य करते. एकंदरीत अस्तित्वासाठीचा संघर्ष, जात पंचायती विरुद्धचा आवाज, गुन्हेगारी शिक्क्याविरुद्धचा विचार, जाती जमातींतर्गत उच्च नीचते विरुद्धचा विचार, प्रस्थापित समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनाविरुद्धचा विचार आणि शहरस्थित भटक्या विमुक्तींच्या प्रश्नांचा विचार ही भटक्या विमुक्तांच्या साहित्याची पायाभूत तत्वे मानता येतात. लक्ष्मण माने, दादासाहेब मोरे, लक्ष्मण गायकवाड, वैजनाथ कळसे, भीमराव गस्ती, गुलाब वाघमोडे, आत्माराम राठोड, कचरू गिर्रे, डॉक्टर किशोर काळे, संतोष पवार, अजित मिनेकर, विमोल मोरे, जनाबाई गिरे, अशोक पवार, व्यंकप्पा भोसले या व अशा लेखकांनी केलेले लेखन भटक्या विमुक्त जमातीचे प्रश्न मांडताना दिसतात. त्यानंतर मराठी साहित्यातील भटक्या विमुक्तांचे चित्रण. भटकेतरांच्या भटक्या विमुक्तांविषयी लेखन. भटक्या विमुक्तांची वाङ्मयीन चळवळ 1970 ते 1980 या दशकात सुरू झाली असली तरी भटक्या जमातीचे चित्रण मराठी साहित्यात पूर्वीपासून येत होते. मला वाटतं हे झालेलं होतं काल. ते परत नाही घेत, पुन्हा तितकं वेळ जाईल. हे झालेलं होतं ना. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे घेतलेलं होतं. विभावरी शिरूरकर यांचं बळी या कादंबरीविषयी सुद्धा पण बघितलेलं होतं आपण. त्यानंतर रणजित देसाई यांनी त्यांची बारी या कादंबरीत बेरड या भटक्या जमातीचे चित्रण केलेले आहे. आणि विभावरी शिरूरकर यांनी बळी या कादंबरीमध्ये त्यांचा माईक सुरू आहे ते म्यूट कराल. स्पीकर कोणाचा ऑन आहे?
मॅम आवाज खूप कमी येते. कमी येतोय का? पण हे तर इकडे हो, खूपच कमी आहे. स्पीकर माझा तर पूर्ण ऑनच आहे. बरं बघते एक मिनिट. आता येतोय का आवाज? हो, आता येतोय. कदाचित आत बसलेली आहे तिथे. रणजित देसाई यांची बारी ही कादंबरी, यामध्ये बेरड या भटक्या जमातीचे चित्रण आलेले आहे. कर्नाटकातील सूतगट्टीच्या रानात राहणाऱ्या, ज्यांना गुन्हेगार मानले गेले, अशा बेरड जमातीच्या जीवनात होणारे बदल रणजित देसाई यांनी मांडले. तेग्या हा बेरड जमातीमध्ये इमानी स्वभावाचा असतो. आपल्या समाजाने परंपरेने आलेले काम करावे असे त्याला वाटते. अप्पासाहेब इनामदाराने सांगितल्याप्रमाणे सारोळीच्या पाटलाचा तो खून करतो. अप्पासाहेब तेग्याला वाचवत नाही, तो तुरुंगात जातो. मॅडम आवाज आवाज तुटतोय मॅडम तुमचा. ब्रेक होतोय आवाज. नेटवर्क काय? ठीक आहे, बघू आता काय. आवाज ब्रेक होतोय मॅडम. हो का? ऍक्च्युली इकडे आमच्याकडे पाऊस पण सुरू आहे, त्यामुळे कदाचित असू शकते नेटवर्कचं काही इश्यू. ठीक आहे, बघते आता जितकं होईल आवाज, कारण की इकडे हे पूर्ण फुलच आहे. नेटवर्क इश्यू असू शकतो. ठीक आहे. हं. अण्णाभाऊ साठे यांनी सॉरी, रणजित देसाई यांचं बारी ही कादंबरी, याच्यामध्ये बेरड भटक्या जमातीचे चित्रण केलेले आहे. कर्नाटकातील सूतगट्टीच्या रानात राहणाऱ्या, ज्यांना गुन्हेगार मानले गेले, अशा बेरड जमातीच्या जीवनात होणारे बदल रणजित देसाई यांनी मांडले. तेग्या हा बेरड जमातीमध्ये इमानी स्वभावाचा असतो. आपल्या समाजाने परंपरेने आलेले काम करावे असे त्याला वाटते. आप्पासाहेब इनामदाराने सांगितल्याप्रमाणे सारोळीच्या पाटलाचा तो खून करतो. आप्पासाहेब तेग्याला वाचवत नाही, तो तुरुंगात जातो, सुटून येतो. आल्यानंतर आप्पाला जाब विचारायला जातो, परंतु आई साहेबांमुळे माघार घेतो. ईश्वरावर आलेला दारूच्या भट्टीचा आरोप स्वतःवर घेऊन तुरुंगात जातो. सुटून आल्यानंतर आपल्या समाजाची होणारी वाताहत तो पाहतो. ही भटक्या विमुक्तांच्या परिवर्तनाचा विचार न मांडता तेग्यावर लक्ष केंद्रित करते. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचं माकडीचा माळ ही कादंबरी भटक्यांच्या विविध जमातीचे चित्रण यामध्ये आलेले आहे. डवरी गोसावी, मांग गारुडी, दरवेशी, फासे पारधी, नंदीवाले, शिकलदार, भाणामतीवाले व इतर भटक्यांच्या पार्श्वभूमीवर प्रेमकथा चित्रित होते. तरीही ही कादंबरी प्रेमकथेच्या अंगाने विकसित न होता भटक्या जमातीचे जीवन, त्यांचा गावातील प्रस्थापितांबरोबर होणारा संघर्ष, त्यातून गाव सोडावे लागणे, पोटासाठी लाचार व्हावे लागणे, तरीही हार न मानता जगणे, या बाबी ठळक होत जातात. माकडवाल्या यंकोची मुलगी दुर्गा आणि माकडवाल्या सख्याचा मुलगा येमा यांचे प्रेमसंबंध जुळतात. पाऱ्या बरोबरच्या भांडणात यंकूला गाव सोडावे लागते. दुर्गावर इनामदार विलासराव वाईट नजर ठेवतो आणि दरोडेखोरांच्या मदतीने यंकूला मारले जाते. मालकाच्या मृत्यूमुळे गंग्या व रंगी ही माकडे आपला जीव सोडतात. या कादंबरीत अण्णाभाऊ भटक्या जमातीचे चित्रण करताना त्यांच्या प्रश्नांना बगल देत नाही. प्रस्थापित गावगाड्यांची भटक्यांकडे पाहण्याची उपभोग दृष्टी ते मांडतात. त्यानंतर शंकरराव खरात यांनी पारधी या कादंबरीत फासे पारधी या भटक्या जमातीचे चित्रण केले. फासे पारध्यांना चोरटी जमा समजून प्रस्थापित समाज कधीही जवळ करीत नाही. या कादंबरीत चित्र्या, त्याची पत्नी खारी आणि फासेपारधी जमात यांचा गावाबरोबर संघर्ष होतो. एसटी महामंडळात नोकरीसाठी म्हणून चित्र्याला पत्र येते. डेपोत त्याला स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा देता येत नाही. ज्यांच्या घरी काम करतो त्या वकिलांच्या मध्यस्थीने नोकरी मिळते. डेपोत झालेल्या चोरीचा चित्र्यावर आरोप होतो आणि राहत्या ठिकाणचे शेजारीही त्याच्याकडे चोर म्हणून पाहतात. नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होतो म्हणून तक्रार देण्यासाठी गेलेल्या चित्रावरच पोलीस तक्रार नोंदवतात. कपडे चोरल्याचा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडतात. संघर्ष करूनही तो एकटा पडतो आणि शेवटी सगळं सोडून त्याला पालावर यावं लागते. ही कादंबरी फासे पारध्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकते. ज्याशिवाय शंकरराव खरात यांच्या गावशीव, तडीपार
टिटवीचा फेरा या कथासंग्रहातून विविध भटक्या विमुक्त जमातीचे जीवन चित्रित झालेले आहे. त्यानंतर महादेव मोरे यांच्या पनोती या कादंबरीत मांगारुडी या जमातीचे जीवन चित्रित झालेले दिसून येते. या जमातीमधील सरदार्या हा पाकिटमार असतो. प्रेयसी शांतीच्या उपदेशाने तो मिस्त्रीकाम शिकून उदरनिर्वाह करतो. शांतीबरोबर लग्न न झालेला सरदार्या निराश होतो. कालांतराने तो व्यवसाय चांगला चालवतो. पुन्हा सुवर्णा नावाच्या मुलीबरोबर प्रेम होते आणि सवर्ण भटक्यांचे एकत्र येणे अशक्य होते. व्यसनाधीन झालेल्या सरदार्या स्वतंत्र गॅरेज काढतो आणि दूर गेलेली सुवर्णा परत येऊ बघते. परंतु सरदार्या वास्तवाची समज तिला देतो. ही कादंबरी भटक्यांचे जीवन चित्रण न करता निरर्थक प्रेमकथा मांडत जाते. वस्ती 1975 या कादंबरीमध्ये मात्र मांगारुडी आणि डोंबारी या जमातीचे समूह पातळीवरचे चित्रण आलेले. बत्तीशी, फकीरा, सायवा, आगलाव्या, बशी, बायनी, हवालदाऱ्या, ठोक्या या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून महादेव मोरे यांनी भटक्या विमुक्तांमधील व्यसनाधीनता, दारिद्र्य, अज्ञान, गुन्हेगारी यांचे चित्रण केलेले आहे. बत्ताशी हे 1965 मध्ये प्रकाशित झालेलं या कथासंग्रहातील बत्ताशी या कथेत बत्ताशी या मांगारुडी जमातीमधील तरुणीचे जीवन येते. त्यांच्या चेहरे 1993 मध्ये प्रकाशित झालेलं या शब्दचित्रांमध्ये डवरी जमात, अस्वलवाले, जोशी, बेरड, गोसावी, मांगारुडी जमातीमधील वडरीण, बुट्टी, जोशांची पोरे, ज्ञानेश्वर, पाखऱ्या ही शब्दचित्रे चित्रित झालेली दिसून येतात. गिरीश प्रभुणे यांच्या पारधीमधून रंगनाथ पठारे यांच्या हारणमधून मधुकर वाकोडे यांच्या सिली पसेरा या कादंबऱ्यातूनही भटक्या विमुक्तांचे जीवन चित्रित झाले आहे. याशिवाय सुरेश घोरपडे यांच्या जॉकीमध्ये वेलदार तरुण येतो. हिरा वाघमारे यांच्या कल्लाळमध्ये वडार जमात येते. गजानन जाधव यांच्या फिरस्तामध्ये मातीकाम करणारी जमात येते. उत्तम बंडू तुपे यांच्या मसनजोगीमध्ये स्मशानातल्या जमातीचे चित्रण येते. चारुतास सागर यांच्या नागिनमध्ये ही भटक्या जमातीचे चित्रण येते. हे चारुतास सागर यांचं नागिन हे सुद्धा पेपरमध्ये विचारलेलं आहे. म्हणजे बरेच सदी 2005 आणि किंवा 6च्या नेट एक्झामला विचारलेलं होतं. त्यानंतर रामनाथ चव्हाण यांनी भटक्या विमुक्तांची जात पंचायत हे संशोधन संकलन स्वरूपातील लेखन एकूण 4 खंडात मांडले आहे. अशा प्रकारे भटकेतर लेखकांनी मराठी साहित्यात आपापल्या परीने भटक्या विमुक्तांचे जीवन चित्रित केले आहे. हे चित्रण चळवळीच्या अंगाने येत नाही. जे आहे ते वाईट आहे, चांगले नाही, ही भूमिका काही साहित्यकृतीत दिसते. कुठे मानवतेच्या उदार अंतःकरणाने दर्शन घडविले आहे, तर काही ठिकाणी रंजनाच्या अंगाने चित्रण केले. परिवर्तनाला सामोरे जाऊन आपले अधिकार मानणारा समूह संघटित होऊन प्रस्थापितांबरोबर संघर्ष करतोय. याचे दर्शन पुढे यावे याचा पाया म्हणून या प्रयत्नाकडे पाहता येते. आता भटक्या विमुक्तांच्या चळवळीमधील लेखकांचे लेखन कसे होते, तर दलित साहित्य चळवळींचे अनुकरण करीत भटक्या विमुक्तांच्या साहित्य चळवळीचा आरंभ झाला. ही चळवळ अजूनही म्हणावी तशी वाढलेली नाही. दलित साहित्य चळवळीच्या छायेखाली भटक्या विमुक्तांची साहित्य चळवळ अंकुरल्यामुळे कदाचित तिचा स्वतंत्र विचार फारसा होत नाही. मात्र भटक्या विमुक्त जमातीमधील लेखक आज लिहित आहेत. 1980च्या आगेमागे आत्मकथनाच्या माध्यमातून ही साहित्य चळवळ सुरू झाली. या साहित्य चळवळीतील लेखकांनी आत्मकथन या वाङ्मय प्रकारामधून अधिकाधिक लेखन केले. संकलन, संशोधन अशा स्वरूपातही भटक्या विमुक्तांनी लिहिले. अलीकडे ललित गद्याच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांचे चित्रण होत आहे. भटक्या विमुक्तांनी लिहिलेल्या साहित्याचा आढावा खालीलप्रमाणे आहे की भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनाची सुरुवात लक्ष्मण माने यांच्या उपरा ही 1980 मध्ये प्रकाशित झालेली आहे या आत्मकथनांपासून झालेली आहे. तर भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनाची सुरुवात कुठल्या आत्मकथनापासून झाली, तर ती आहे उपरा, लक्ष्मण माने यांच्या उपरा आत्मकथनापासून. आणि यामध्ये कैकाडी या जमातीतलं चित्रण आलेलं आहे. यामध्ये भटकंती, रीतिरिवाज, दारिद्र्य, भूक, स्त्रियांची हालाकी, शिक्षणासाठीचा संघर्ष येतो. कैकाडी जमातीमधील लक्ष्मण माने शिक्षण घेऊन आत्मजाणीव प्राप्त होईपर्यंत आपल्या खडतर जीवनाचा वेध घेतात.
लक्ष्मणला मास्तर करण्यासाठी धडपडणारा बाप, त्यांच्यासाठी कष्ट करणारी आई यांच्यासह भटके जीवन येथे चित्रित झाले. दादासाहेब मोरे यांच्या गबाळ 1963 मध्ये कुडमुडे जोशी या भटक्या जमातीची भटकंती हे सुद्धा आलेलं की कुडमुडे जोशी या भटक्या जमातीचं चित्रण कुठल्या आत्मकथनामध्ये आलंय तर ते गबाळ हे आहे दादासाहेब मोरे यांच्या गबाळ या आत्मकथनामध्ये. यामध्ये भटक्या जमातीची भटकंती, पोटासाठी केलेल्या चोरीसाठी खावा लागणारा मार, मागावी लागलेली भीक, संघर्ष करीत पूर्ण केलेले शिक्षण यांचे दर्शन होते. त्यानंतर लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे 1987 मध्ये प्रकाशित झालेलं पाचरूट, भामटा, टकारी, उचले, कामाटी या जमातीचे समूह जीवन येते. उदरनिर्वाहासाठी उचलेगिरी चोरी करणारी जमात व्यवस्था जिल्हा गुन्हेगार मानते. जिला गुन्हेगार मानते त्या जमातीमधील लक्ष्मण गायकवाड चोरी करणाऱ्या बांधवात वाढतो, शिक्षण घेऊन कार्यकर्ता होतो याचे चित्रण आलेले आहे. त्यानंतर भीमराव गस्ती यांचं बेरड मध्ये गुन्हेगार मानलेल्या बेरड या जातीचे जीवन येते. प्रस्थापित समाजाबरोबर संघर्ष करताना स्वजमातीबरोबरही संघर्ष करावा लागतो. उच्च शिक्षण घेऊन समाज बांधवाला जागे करू पाहणारे गस्ती येथे दिसतात. वैजनाथ काळसे यांच्या ऐरणीच्या घना 1986 या आत्मकथनात गाडी लोहार जमातीचे चित्रण येते. पदोपदी गाववाल्यांनी केलेला अपमान, पोटातील भूक, शोषिकता त्यातून शिक्षण घेणारा तरुण येथे दिसतो. आत्माराम राठोड यांच्या तांडा मध्ये लमाण म्हणजे बजारा, लभान या भटक्या जमातीचे जीवन आलेले आहे. लबानांच्या तांड्यावरील धंदे, भांडणे, अंधश्रद्धा, जात पंचायतीमधील अडकलेला समाज या समाजामध्ये परिवर्तन व्हावे यासाठी होणारे प्रयत्न तांड्यात आलेले आहेत. त्यानंतर कचरू गिर्रे यांच्या भटक्या आणि जनाबाई गिर्रे यांच्या मरणकळा 1993 मध्ये प्रकाशित झालेलं आणि कचरू गिर्रे यांचं भटक्या हे 1991 मध्ये प्रकाशित झालेलं. तर यामध्ये पोटासाठी भटकंती कराव्या लागणाऱ्या गोपाळ जमातीचे चित्रण आले. किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याची पोरं 1994 मध्ये प्रकाशित झालेलं. यात प्रस्थापितांच्या रंजनासाठी नृत्य करणाऱ्या कोल्हाटी म्हणजे डोंबारी जमातीचे लग्न न करता चिरा उतरवण्याच्या प्रथेचे, भटकंतीचे, त्यातही शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे जीवन आलेले आहे. विमल मोरे यांनी 3 दगडाची चूल 2000 मध्ये प्रकाशित झालेला आहे. तर या आत्मकथनात गोंधळी जमातीचे जीवन मांडले. उमा राठोड यांनी सिटी ऑफ मांडवी मध्ये शिवाजी राठोड यांचा टाब्रो मध्ये लमान तांड्यांचे जीवन आले. अजित मिनेकर यांचं फिरस्तू 1997 मध्ये प्रकाशित झालेलं, तिथे कंजार भाट या जमातीचं जीवन आलंय. रावजी राठोड यांचं तांडेलमध्ये लमान तांड्यावरचे जीवन आले. अशोक पवार यांचं बिराड 2001 मध्ये बेलदार जमातीचे जीवन चित्रित झाले. याशिवाय रामचंद्र नलावडे यांचे दगडफोड्या 2000 मध्ये प्रकाशित झालेलं, संतोष पवार यांचं चोरटा 2001 मध्ये प्रकाशित झालेलं, शिवमूर्ती भांडेकर यांचं वळंबा 2007 मध्ये प्रकाशित झालेलं. तर या आत्मकथनातूनही भटक्या विमुक्तांचे चित्रण आलेले आहे. याशिवाय बाबा वडार, मी एक दगडफोड्या, बळीराम पाटील, आलेख समाज प्रगतीचा, पंजाब चव्हाण याडी, मारुतराव जाधव भटक्या, रमेश काळे पारध्यांचं जिनं ही भटक्या विमुक्तांची आत्मकथने उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे भटक्या विमुक्तांची जवळपास 80 आत्मकथने प्रसिद्ध आहे. भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनामध्ये नवनवीन भटक्या जमातीच्या लेखक लेखिका आपला समाज चित्रित करीत आहे. अलीकडे कादंबरी हा वाङ्मय प्रकारही भटक्या विमुक्तांमधील साहित्यिक हाताळीत आहे. रावजी राठोड, लक्ष्मण गायकवाड, अशोक पवार, प्रकाश जाधव, नागनाथ पाटील, सरदार जाधव, मोग चव्हाण, रामचंद्र नलावडे, प्रशांत राठोड, वैजनाथ काळसे, बाबू बिराजदार, सुदाम राठोड, राजाराम जाधव, हरिश्चंद्र राठोड यांची सगळे साहित्य आहेत. रावजी राठोड यांचं गोठण, लक्ष्मण गायकवाड यांचं उठाव, वडार, वेदना, वकिला पारधी, अशोक पवार यांचं इरणमाळ, दरकोस दरमुक्काम, प्रकाश जाधव यांचं तिम्मा, नागनाथ पाटील यांचं लंबाडी, सरदार जाधव यांचं कोयता दात, मोग चव्हाण यांचं गोवारीतला हिरा, रामचंद्र नलावडे यांचं लाडी पातेरा, प्रहार चंदनवाडी, प्रशांत राठोड यांचं हाडळ, वैजनाथ काळसे यांचं कातळावरची अस्वस्थता, बाबू बिराजदार यांचं गोसावी, सुदाम राठोड यांचं मिस कॉल, राजाराम जाधव यांचं चंद्रकला, हरिश्चंद्र राठोड यांचं संघर्ष यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यातून भटक्या विमुक्तांच्या विविध जमाती आलेल्या आहेत.
त्या प्रस्थापित समाजाविरुद्ध लढा पेटवणाऱ्या गोर जमाती, तांडा संस्कृतीची वेदना, जात पंचायत, बेलदार जमात, वडार जमात, ऊसतोड करणाऱ्या जमाती, गोसावी जमात अशा विविध जमातीचे चित्रण केल्यामुळे मराठी साहित्यामध्ये भटक्या विमुक्तांच्या कादंबरीचे नवे दालन वाचक, समीक्षक, अभ्यासकांसाठी उघड झाले. कादंबरीप्रमाणे भटक्या विमुक्तांचे कथालेखनही प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्र राठोड यांच्या उद्वत्स या कथासंग्रहात बाचा तांडा आणि नैतिकतेचे फळ या 2 कथांमध्ये भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडलेले आहेत. आत्माराम राठोड यांचे धरतीचे धनी, नसाब नीती, शरद राठोड यांचा सापळा, राजाराम जाधव यांच्या वाळवंटातील संधी प्रकाश, प्रदीप राठोड यांचा साखळदंड हे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. या कथासंग्रहातून प्रामुख्याने लमाण जमातीची तांड्यावरील विदारक स्थिती, संघर्ष, जगण्यासाठीचा लढा चित्रित झालाय. दादासाहेब मोरे यांनीही विमुक्त मधून भटक्यांच्या जगण्याची कसरत मांडली आहे. भटक्या विमुक्तांच्या काव्यलेखनात लक्षणीय भर पडत आहे. आत्माराम कनीराम राठोड यांचे काटे आणि कळ्या, लदेनी, आत्माराम कनीराम राठोड यांच्या कविता हे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांची कविता भटक्या विमुक्तांच्या चळवळीला बळ देणारी आहे. रावजी राठोड यांच्या मलान येथील 43 कवितांमधून लमाण तांड्यांवरचे जीवन आले. या कवीविषयी डॉक्टर रमेश जाधव म्हणतात, असा हा क्रांतीचा तुडुंब वाजवायला सांगणारा, तांड्याचे काटेरी दुःख साकारणारा, प्रखर वास्तववादी कविता लिहिणारा कवी. याशिवाय राजाराम राठोड यांचा आर्त, राजाराम जाधव यांचं वादळवारा रानवेल, जवाहर राठोड यांचं डोंगराचे ढोल, प्रेमदास राठोड यांचं गराची रानवा, त्यानंतर मांगीलाल राठोड यांनी निळतळीचे पळसभर, त्यानंतर प्रेमसिंग जाधव यांचं वलन यांच्या कवितेतून भटक्या विमुक्तांचे अंतरंग दिसून येतात. उत्तम राठोड यांच्या वासपीठ मधून भटक्यांच्या जगण्याची परवड व्यक्त झाली आहे. मोहन राठोड यांचं केसुला या कविता संग्रहात 37 कविता आहेत. त्यातून त्यांनी स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही भटक्या विमुक्त नागवा राहिल्यांचे दुःख व्यक्त केले आहे. भटक्या विमुक्तांच्या स्त्रियांची कविता ही लक्षणीय स्वरूपाची आहे. त्यातही गोर बंजारामधील अरुंधती नाईक, घुंगुरवाळा, शशिकला चव्हाण बंधमुक्ता, प्रमिला राठोड नवे अंकुर, विशाखा राठोड केसुला यांच्या कवितेतून भटक्या विमुक्त स्त्रीचे जीवन, रूढी परंपरेमुळे झालेली परवड व्यक्त झाली आहे. असे असले तरी स्त्रीच्या दुःखाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कवितेतून होताना दिसत नाही. त्यानंतर उत्तम राठोड या भटक्या विमुक्तांमधील कवितेत नवे पर्व, तुझा गोंधळ मांडियला ही 2 नाटके लिहिली असली तरी त्यामधून भटक्या विमुक्तांच्या जीवनाचा कोणताही पैलू आलेला नाही. तुलनेने भटक्या विमुक्तांचे संकलन ललित गद्यात्मक संशोधनात्मक स्वरूपाचे लेखन मोठ्यावर प्रसिद्ध झाले. मोतीराज राठोड एक्स गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम, भटक्या विमुक्तांचा जाहीरनामा, लक्ष्मण माने यांचा बंद दरवाजा, पालावरचं जग, विमुक्तायन, बाळकृष्ण रेणके यांचा भटक्यांचा एल्गार येत आहे, व्यंकप्पा भोसले आम्ही उपेक्षित, लीनकुमार बावणे यांचा भटक्यांचं बघणं संसार आणि संस्कृती, रावजी राठोड यांचं विमुक्ती लेखसंग्रह या व अशा कित्येक भटक्या विमुक्तांनी लेखन केले. तर भटक्या विमुक्तांच्या वाङ्मयीन चळवळींची स्थितीगती. आता याच्यामध्ये जितके आत्मकथन दिलेले आहे, कादंबऱ्या दिलेल्या आहेत, कविता दिलेल्या आहेत, ते हे सर्वांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आणि तिथे प्रकाशन वर्ष सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला कालक्रमाने लावायच्या दृष्टीने तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आत्मकथन तर येतातच, त्यातले बरेच विचारलेलेच आहे, तरी सुद्धा पूर्ण करून ठेवायचंय तुम्हाला. त्यानंतर भटक्या विमुक्तांच्या वाङ्मयीन चळवळीची स्थितीगती. भटक्या विमुक्त जमातीची सामाजिक चळवळ गतिमान झाली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चर्चासत्र, परिषदा, मेळावे, मोर्चे आयोजित होते. भटक्या विमुक्त जमाती संघटित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय भटक्या विमुक्ती जाती व जमाती आयोगाच्या माध्यमातून सरकारपुढे आपल्या न्याय मागण्या मांडल्या जात आहे. रोजगार, शिक्षण, घरे आणि इतर सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी सर्व पातळीवर विचार मांडला जात आहे. तुलनेने भटक्या विमुक्तांचे साहित्य म्हणावे तेवढे गतिमान झालेले नाही.
दलित साहित्याच्या चळवळीच्या प्रभावातून ही चळवळ वाटचाल करीत आहे. अस्मितादर्श मेळाव्यातून भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडले जात आहे. भटक्या विमुक्तांच्या साहित्यकृतीवर होणारी समीक्षा दलित साहित्याच्या अनुषंगाने होत आहे. सर्वच परिवर्तनवादी साहित्य प्रवाहांचे दलित साहित्याशी नाते आहे, ते तुटणे अशक्य आहे. असे असले तरी भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन स्वतंत्रपणे झाले तर भटक्या जमातीच्या जीवनाचा सर्वांगाने वेध घेता येते. कोणतीही वाङ्मयीन चळवळ ही विशिष्ट प्रवृत्तीमधून जन्म घेत असते. भटक्या विमुक्तांच्या वाङ्मयीन चळवळीमधील प्रेरणा व प्रवृत्ती स्थिर, पक्की, सिद्धांतनाच्या स्वरूपात होण्याची गरज आहे. दलित साहित्य जसे विशिष्ट एका जातीसाठी नाही, तसेच भटक्या विमुक्तांचे साहित्यही विशिष्ट एका भटक्या जमातीपुरते मर्यादित नाही. भटक्या विमुक्त चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्याप्रमाणे भटक्या विमुक्त साहित्यिकांच्या संघटनेचीही गरज आहे. ज्यांना भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांची आच आहे, अशा भटक्या व भटकेतर साहित्यिकांनी एकत्र येऊन विचार विनिमय केला पाहिजे. वाङ्मयीन चळवळीसाठी लेखनाच्या भूमिका पक्क्या होणे गरजेचे आहे. अस्पृश्यता, चातुर्वर्ण व्यवस्था, जातीयता ही दलितांच्या चळवळीला गतिमान करणाऱ्या समस्या आहेत. त्याप्रमाणे भटकेपणा, गुन्हेगारी, समाजापासून तुटलेपण या समस्या भटक्या विमुक्तांच्या चळवळीला गतिमान करणार आहे आणि या चळवळीमुळे मराठी साहित्य पुन्हा नव्याने समृद्ध होणार आहे. अशा प्रकारे ही भटक्या विमुक्त चळवळीबद्दल आपण ही माहिती घेतली आणि याच्यामध्ये भरपूर आत्मचरित्र दिलेले आहेत, कादंबऱ्या दिलेल्या आहेत, कवितांची नावं सुद्धा दिलेली आहे आणि त्याचे प्रकाशन वर्ष सुद्धा. ही एका पेजवर एका खाली प्रकाशन काळानुसार लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ओके, चला त्यातले प्रश्न उत्तर घेऊन घेऊ आणि आणखी काही जो भाग आहे यातलाच काही भाग आपल्याला 7व्या घटकामध्ये सुद्धा येणार आहे, कारण की चळवळीतूनच प्रवाह निर्माण होतात. त्याच्यामुळे याच्यातला भरपूर भाग आपल्याला 7व्या याच्यामध्ये सुद्धा येईल. म्हणजे सारखेपणाच आहे, पुन्हा दलित आहे, ग्रामीण आहे, आदिवासी आहे, भटके विमुक्तांचं आहे, महानगरीय आहे, चळवळ प्रवाह हे सगळं साहित्य त्यामध्ये येणार आहे. 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता होती? पेशव्यांची, पोर्तुगीजांची, मुस्लिमांची, मराठ्यांची? इथे उत्तर टिकच केलेली आहे. तर मुस्लिमांची. मध्ययुगीन कालखंडात डॅश हा संघर्ष विकोपाला गेला. ब्राह्मणेतर, बहुसंख्य, अल्पसंख्याक, पुरोगामी, प्रस्थापित, मजूर आणि मजूर कामगार. या मध्ययुगीन कालखंडामध्ये बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा संघर्ष विकोपाला गेलेला होता. 1960 नंतर उदयास आलेल्या चळवळींच्या मुळाशी काय होतं, तर 1960 नंतर उदयास आलेल्या चळवळीच्या मुळाशी मार्क्सवादी साहित्य चळवळ होती आणि डॅश साहित्य निर्मात्याच्या दृष्टीला नवनवीन आयाम मिळतात. तर ही कशामुळे आयाम मिळतात, तर ती चळवळीमुळे, की जर चळवळ निर्माण झाली, चळवळीमधून परिवर्तन होत असतं, तर त्यामुळे नवनवीन आयाम मिळतात. आदिवासींच्या साहित्य निर्मितीचा कालखंड कुठला, तो 1980 ते 2000 हा आदिवासींच्या साहित्य निर्मितीचा कालखंड मानला जातो. आता जोड्या जुळवा. वेद नाकारले, चातुर्वर्णाच्या चौकटीतून बाहेर, सत्वरक्षण आणि स्वभाषाभिमान आणि साहित्य संस्कृतीवर ठसा नाही, भाषाशुद्धी चळवळ, अनियतकालिक चळवळ, महानुभव पंथ, वारकरी संप्रदाय आणि शेतकरी चळवळ. शेतकरी चळवळमध्ये तर हा कुठलाच प्रकार येणार नाही. वेद कुठल्या साहित्याने नाकारले होते, तर महानुभव. त्यानंतर चातुर्वर्णाच्या चौकटीतून बाहेर आले ते वारकरी संप्रदाय. सत्वरक्षण आणि स्वभाषाभिमान, भाषाशुद्धी चळवळ आणि साहित्य संस्कृतीवर त्यांचा ठसा नव्हता, तो आहे अनियतकालिक चळवळ, कारण की कालांतराने ती बंद पडली होती. जे लघुनियतकालिक चळवळ आपण बघितलं होतं ते. दलित साहित्याचे ऊर्जा केंद्र कोण आहेत, तर दलित साहित्याचे ऊर्जा केंद्र राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, यशवंत मनोहर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपण बघितलं याच्यामध्ये की दलित साहित्याचे ऊर्जा केंद्र कोण आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ते प्रेरणास्रोत म्हणून दिलेले आहे. ठीक आहे. 1960 नंतरच्या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर जीवनाच्या परिवर्तनाची मागणी, समाज परिवर्तनाची मागणी, वैचारिक परिवर्तनाची मागणी, समाज प्रबोधनाची मागणी. तर जे 1960 नंतर जे साहित्य चळवळ निर्माण झालं, जे तयार झालं, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जीवनाच्या परिवर्तनाची
मागणी म्हणजे माणूस म्हणून जगू देणं हे या चळवळीचा उद्देश होतं. काळ तर मोठा कठीण आला या कथेचे लेखक हरिभाऊ आपटे. भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. आता भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्था हे ग्रामीण जीवनाशी निगडित आहे. म्हणजेच भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा ग्रामीण जीवन हा आत्मा आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांचे आणि परिस्थितीचे महाकाव्य म्हणजे काय? तर शेतकऱ्यांच्या व्यथांचे आणि परिस्थितीचे महाकाव्य म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा फुले यांचं आहे. त्यानंतर 1938 साली शेतकऱ्यांनी दापोली मुक्कामी डॅश नष्ट करण्यासंबंधी पाठिंबा देण्यासाठी परिषद घेतली. ती आहे खोती. त्यानंतर ललित निर्मितीमध्ये कलावंतांचे व्यक्तिमत्व प्रधान नसते. समाजाची अभिरुची पुष्कळदा लेखन क्षेत्रावर नियंत्रण ठेवीत असते. आता ललित निर्मितीमध्ये कलावंताचे व्यक्तिमत्व प्रधान नसते. आता इथे काय असायला पाहिजे? ललित निर्मितीमध्ये कलावंताचे व्यक्तिमत्व प्रधान असते. ठीक आहे, कारण की त्याच्या याच्यानुसार तो व्यक्तिमत्वानुसार तो ललित साहित्याची निर्मिती करत असतो. त्यामुळे पहिलं विधान काय येणार आहे? चूक आहे. ललित निर्मितीमध्ये कलावंतांचे व्यक्तिमत्व प्रधान असते जर असेल तर इथे बरोबर उत्तर आलेलं असतं. पण इथे काय दिलेलं आपल्याला? नसते हा शब्द आलाय म्हणून हे उत्तर म्हणजे पहिलं वाक्य हे चूक आहे. आणि समाजाची अभिरुची पुष्कळदा लेखन क्षेत्रावर नियंत्रण ठेवत असते. ठीक आहे, कारण की ही जी प्रत्येक समाजाची अभिरुची ही वेगवेगळी असते. जेव्हा एखादा लेखक लिहत असतो तेव्हा त्यावर नेमकं काय असायला पाहिजे तर यावर तो त्या क्षेत्रांवर तो नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे पूर्वार्धाबरोबर उत्तरार्ध चूक. सॉरी, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. सॉरी. त्यानंतर वर्तमानपत्रांवर डॅशचा प्रभाव आहे, तो आहे भांडवलदारांचा. साहित्य संस्थांच्या माध्यमातून अभिरुचीची घडण होते. मराठी अभिरुचीवर प्रस्थापितांचाच प्रभाव आहे. तर साहित्य संस्थांच्या माध्यमातून अभिरुचीची घडण होते. ठीक आहे, आणि मराठी अभिरुचीवर प्रस्थापितांचा प्रभाव आहे. दोन्ही पण वाक्य बरोबर. भारतीय राजवटी शेतकऱ्यांना छळणाऱ्या होत्या, तसेच औद्योगिकरण जसजसे वाढू लागले तसतसे शेतकऱ्याचे जीवन बिकट होत गेले. तर माहिती आहे की भारतीय राजवटी शेतकऱ्यांना छळणाऱ्या होत्या, त्यावेळेस त्यांचा छळ होत होता आणि औद्योगिकरण जसजसं वाढू लागलं तसतसं शेतकऱ्यांचं जीवन बिकट होत गेलं. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे. पहिल्या अस्पृश्यांची परिषद डॅश यांनी भरवली. शिवराम जानबा कांबळे. मराठी भाषेचे शुद्धीकरण या भाषा शुद्धीवर आधारित प्रबंध कोणी लिहिला तर तो विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. नवी कविता रुजविण्यासाठी अभिरुचीने नवी भूमी उपलब्ध करून दिली. अभिरुचीमधून त्यावेळेस नुकतेच लिहू लागलेले ताज्या दमाचे कवी पुढे येऊ लागले. आता नवी कविता रुजवण्यासाठी अभिरुचीने नवी भूमी उपलब्ध करून दिली. जी आपण अनियतकालिक बघितली होती, तर अनियतकालिक नव्या लेखकांसाठीच होते आणि त्याच्यामध्ये कवितेवरच भर दिलेला होता. कविता हा साहित्य प्रकारच त्याच्यामध्ये आलेला होता. तर नवी कविता रुजवण्यासाठी अभिरुचीने नवी भूमी उपलब्ध करून दिली होती आणि अभिरुचीवरून मधून त्यावेळेस नुकतेच लिहू लागलेले ताज्या दमाचे अनेक कवी पुढे येऊ लागलेले होते. म्हणजे पूर्ण विधान बरोबर. हे सगळं आपण जे आता सगळे चळवळी बघितल्या त्यामध्ये आहेच. ठीक आहे, म्हणून प्रत्येक जितके पीडीएफ असतात, नोट्स आहेत, त्यातले जे वैशिष्ट्य असतात ना, ती वैशिष्ट्य लक्षात ठेवायची. कारण त्यामध्ये विधानं चूक किंवा अचूक करता विचारल्या जातात. तर कधी असते किंवा नसते, नकारार्थी पण विचारल्या जातात. एखादं असेल होकारार्थी वाक्य, त्याला नकारार्थी करून विचारल्या जातात. तर मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे वाक्य कसं असायला पाहिजे. म्हणजे ते होकारार्थी असेल की नकारार्थी. जसं आता वरती आपण बघितलं इथे असते असायला पाहिजे, तर इथे काय शब्द टाकलेले नसते. ठीक आहे, मग या वेळेला तुम्हाला फक्त लक्षात यायला पाहिजे की ललित निर्मितीमध्ये कलावंताचे व्यक्तिमत्व प्रधान असते. म्हणजेच पहिलं वाक्य चुकीचं असणार. ठीक आहे, आणि असते आलं असतं तर ते बरोबर आलेलं असतं. तर असे तुम्ही जर वैशिष्ट्ये लक्षात ठेवली तर मग हे विधान तुमचे चुकणार नाही. त्यानंतर साहित्याचा संबंध मानवी भावनाशक्ती व कल्पनाशक्तीशी असतो. तर माणसाच्या मानसिक व बौद्धिक विकासानुसार वाङ्मयातील विचार बदलतात. साहित्याचा संबंध कशाशी असतो? मानवी भावनाशक्तीशी आणि कल्पनाशक्तीशी असतो.
कारण की साहित्य जेव्हा तू लिहत असतो, एखाद्या साहित्याची रचना करत असतो, तेव्हा तो आपली भावना शक्ती आणि कल्पना शक्तीचा वापर करत असतो ना. आणि माणसांच्या मानसिक व बौद्धिक विकासानुसार वाङ्मयातील विचार बदलतात. जसं त्याचा मानसिक आणि बौद्धिक विकास होत जातो, तसं तसं त्याचे विचार सुद्धा बदलत जातात. म्हणजे त्याचे विचार बदलले की वाङ्मयातील विचार बदलतात. म्हणजेच दोन्ही विधान बरोबर आहेत. डॅश म्हणजे सॉरी डॅश इतिहास म्हणजे बदलत्या अभिरुचीचा इतिहास होय. म्हणजेच वाङ्मयाचा इतिहास म्हणजे बदलत्या अभिरुचीचा इतिहास होय. प्रत्येक कालखंडानुसार साहित्य बदलत असते, कारण की प्रत्येक कालखंडामध्ये काय असते, परिवर्तन होत असते. आणि परिवर्तन झालं की आपल्या अभिरुचीमध्ये बदल होत असतो. म्हणजे प्रत्येकांची अभिरुची म्हणजे आवड, तर प्रत्येकांच्या आवड निवडीमध्ये सुद्धा बदल होत असतो. ठीक आहे, म्हणजेच वाङ्मयाचा इतिहास बदलत्या अभिरुचीचा इतिहास होय. डॅश म्हणजे साहित्याभिरुचीचे दीपस्तंभ होते महाकवी. संयम हा अभिरुचीचा महत्वाचा गुण असून साहित्यातील औचित्य विचारही अभिरुचीचा विचार आहे. संयम अभिरुचीचा महत्वाचा गुण आहे आणि साहित्यातील औचित्य विचारही अभिरुचीचा विचार आहे. म्हणजे पूर्ण विधान बरोबर. अभिरुची ही भावयत्री शक्ती आहे. आताच आपण बघितलं की भावनांचा पण विचार होते अभिरुचीमध्ये आणि कल्पना शक्तीचा पण. म्हणजेच अभिरुची ही भावयत्री शक्ती आहे. मानवाचा विकास हा साहित्यिकांच्या अभिरुचीवर अवलंबून असतो व त्यावर मानवतेची उन्नतीही अवलंबून असते. मानवाचा विकास साहित्यिकांच्या अभिरुचीवर अवलंबून असतो आणि त्यावरच मानवतेची उन्नतीही अवलंबून असते. तर हे सुद्धा बरोबर आहे. साहित्यामधून सुद्धा आपली जडणघडण होत असते ना. साहित्यिकांच्या अभिरुचीवर अवलंबून असते मानवाचे विकास आणि मानवतेची उन्नतीही त्यावर अवलंबून असते. मराठीतले पहिले अनियतकालिक शब्द, अनियतकालिक कुठले आहेत शब्द, ठीक आहे. समर्थ हे त्यांचे ते संपादक आहेत. शशी प्रधान यांनी डॅश अनियतकालिकांचे संपादक म्हणून कार्य केले, ते आहे भारूड. हे सगळं लघु नियतकालिकाची चळवळ जी आपण बघितली त्यामध्ये पूर्ण ती आता तो तक्ता दिलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. शब्द या अंकाचे संचालक अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, मनोहर ओक, म्हणजे इथे संपादक आहे, ठीक आहे. लिटल मॅगझिनचे संपादक आहे शशी प्रधान. आता जोड्या लावा. इथे नियतकालिक दिलेले आहेत आणि इथे दिलेले आहेत त्यांची संपादक. आता राजा ढाले. अक्षर आहेत रमेश जोशी, शब्द आहे रमेश जोशी आणि भारूड आहे वसंत सोमरकर. आता बघा, शब्द रमेश जोशी. तुम्हाला लघु नियतकालिकांचं जेव्हा आपण चळवळीचं जेव्हा शिकवत आपण बघत होतो त्यावेळेला तुम्हाला म्हटलं की शब्द हा पहिलं अनियतकालिक सुद्धा आहे आणि त्यानंतर सुद्धा दिलेलं होतं, पण दोघांचे संपादक हे वेगवेगळे आहेत, ठीक आहे. तर जिथे जोड्या लावामध्ये जे संपादक आहे त्यानुसार ते जोडी तुम्हाला लावायची आहे, ठीक आहे. आता इथे शब्दामध्ये रमेश जोशी दिलेले आहेत आणि रमेश समर्थ आहेत ना, ते पहिलं अनियतकालिक आहे त्यामधले आहेत ते संपादक. असे दोन तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ठीक आहे. शब्द अनियतकालिक. अस्मितादर्श या त्रैमासिकाचे प्रमुख संचालक गंगाधर पानतावणे. त्यानंतर लिटल मॅगझिन या अनियतकालिकाचा अंक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 1955 साली प्रसिद्ध झाला. आता जोड्या सुद्धा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, विदा सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री के क्षीरसागर. आता कुणाकुणाचं काय मत होत. परभाषेतील शब्दांसाठी मूळचे मराठी शब्द नसतील तर संस्कृतच्या आधारे नवे शब्द तयार करावेत. वक्त्याने भाषणात एकही इंग्रजी शब्द वापरू नये. परकीय शब्दांना पर्यायी शब्द निर्माण करताना तारतम्य, उपयुक्तता, सौष्ठव बुद्धी वापरावी. शास्त्रीय शब्दासाठी नवी विज्ञान परिभाषा संस्कृतचा आधार घेऊन तयार करावी. आता यामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात वक्त्याने भाषणात एकही इंग्रजी शब्द वापरू नये. विदा सावरकर म्हणतात शास्त्रीय शब्दासाठी नवी विज्ञान परिभाषा संस्कृतचा आधार घेऊन तयार करावी. ही भाषा शुद्धी चळवळीमधलं आहे. माधवराव पटवर्धन यांचं परभाषेतील शब्दांसाठी मूळचे मराठी शब्द नसतील तर संस्कृतच्या आधारे नवे शब्द तयार करावेत. श्री के क्षीरसागर यांचं मत आहे की परकीय शब्दांना पर्यायी शब्द निर्माण करताना तारतम्य, उपयुक्तता, सौष्ठव बुद्धी वापरावी, ठीक आहे. त्यानंतर आदिवासी साहित्याची प्रेरणा व साहित्यातील लढवय्ये कोण.
तर आदिवासी साहित्याची प्रेरणा कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यातले लढवय्ये होते बिल्ल मुंडा.